प्राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार. बालमित्रांनो, आश्रमातील श्यामची ही गोष्टीरूप प्रवचन ऐकून मुलं आता मंत्रमुग्ध होऊ लागली होती. श्यामच्या या जीवनकथा मधुर वाटू लागल्या होत्या. आज श्याम पुन्हा गोष्ट सांगण्यात रममाण झाला होता. श्याम सांगत होता, मित्रांनो, राहायला स्वतःचे घर असणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आज मी माझ्या वडिलांची गोष्ट सांगणार आहे. वडिलांची नव्हे तर आई वडिलांची. घरातून बाहेर काढल्यानंतर काय अवस्था झाली असेल माझ्या वडिलांची, आणि सारा संसार पाठीवर घेऊन बाहेर पडणाऱ्या माझ्या आईची. माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले. एकत्र कुटुंब दुभंगले. ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, इतरांना त्यांनी दही दूध दिले, परंतु स्वतः मात्र चिंचेचे सारच खाल्ले. ज्या घरात राहून त्यांनी भावा बहिणींची लग्ने लावली, त्यांच्या हौसमौज पुरवल्या, त्याच घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले, तेही बायको मुलांसह. आम्ही त्यावेळेस लहान होतो. आई त्यावेळची हकीकत डोळ्यात पाणी आणून सांगत असे कधी कधी. तो दिवस मला अजून आठवतो. गावात चतुर्थीचा गणपतीचा उत्सव चालू होता. गावात कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहाने पार पडत होता. रात्री 9-10च्या सुमारास आईने आम्हाला झोपेतून उठवले. माझे आई वडील त्यावेळेस घरातून बाहेर पडायच्या तयारीत होते. आईच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. ज्या घरात राहून आईने मोरागाईचा प्रेमाने सांभाळ केला, गडी माणसांना खाऊ पिऊ घातले, एकेकाळी ती ज्या घरात सोन्या नाण्यांनी नटून मिरवत होती, आज तेच गोकुळ सोडून तिला बाहेर पडावे लागत होते. दिवसा लाज म्हणून रात्रीच बाहेर पडायचा बेत माझ्या आईवडिलांनी केला होता. माझा धाकटा भाऊ आईच्या कडेवर, मी, यशवंता आणि वडील मुकाट्याने जात होतो. गावातच आईचे माहेर होते. रात्रीच्या अंधारात आम्ही माझ्या आजोळी आलो. देवळात कीर्तन चालू होते आणि बाहेर आमचा वनवास सुरू झाला होता. माहेरी राहणे म्हणजे अपमानकारक. आई वडिलांना म्हणाली, अहो, माझ्याच्याने आता नाही राहत येथे. आपले स्वतःचे एखादे घर बांधा. येथे खाणेपिणे जीवावर येते. वडील म्हणाले, अगं, पण आपण आपलेच कष्ट करून खातो ना. शिवाय आपली परिस्थिती बघ. कर्ज आहे, ते अजून फिटले नाही. त्याचे व्याजही देता येत नाही. मलाही इथे नाही राहावेसे वाटत, पण नाईलाज आहे. आई म्हणाली, एखादी साधी झोपडी सुद्धा चालेल, पण ती आपली हवी. तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही. आपल्या घरात आपण स्वतंत्र असू. हे माझे दागिने घ्या, ही नथ, ही पाटली, हे सगळं विका आणि एखादी गवतारू झोपडी बांधा. कपाळाला कुंकू व गळ्यात मंगळसूत्र एवढे बास झाले मला. असे म्हणून माझ्या आईने नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या. माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळवण्यासाठी आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी दागदागिने फेकून द्या. स्वातंत्र्याचा साज हाच सर्वांना शोभादायक आणि मौल्यवान शृंगार आहे. आमच्या वाटणीस आलेल्या जागेवर वडिलांनी झोपडी बांधावयास सुरुवात केली. मातीच्या भिंती, त्याही कच्च्या विटांच्या. वरचे छप्पर गवताने शाकारले. घरातील जमीन चोपून चोपून तयार करण्यात आली. गाईच्या शेणाने जमिनीला सारवण्यात आले. घरात चूल भांडी लावण्यात आली. खरंच जमिनीची ऊब किती छान ना. आपण मात्र धरणी मातेच्या कुशीतली ऊब सोडून सिमेंटच्या आहारी चाललोय. अक्षय तृतीयेला घरात पाऊल ठेवले. देवपूजा, वास्तुपूजा करण्यात आली. आईला आनंद झाला. आई म्हणाली, येथे मी आता स्वतंत्र आहे. कुणाचा मिंधेपणा नाही. येथे खाल्लेली मीठ भाकरी सुद्धा मला अमृतासारखी गोड लागेल. त्या रात्री अंगणात बसलो असताना आकाशात तारे चमकत होते. मी आईला म्हणालो, आई, हे बघ, आपले घर पाहण्यासाठी आकाशातले सगळे तारे आलेत. आई म्हणाली, किती गोड बोलतोस रे श्याम. पाठीवर मायेचा हात फिरवत आई पुन्हा म्हणाली, श्याम, खरंच आपले घर ताऱ्यांना आवडेल, अगदी साऱ्यांना आवडेल. धन्यवाद.